नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच विठ्ठलाच्या ओढीने पंढरीच्या वाटेवर अर्जुनवाडची दिंडी. नागपंचमीच्या उत्साहाने गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. टाळ मृदुंगाचा निनाद, मुखी हरिनाम आणि डोळ्यात विठुरायाच्या भेटीची आस. नागपंचमीच्या भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचा उत्साह. पहाटेची प्रसन्न वेळ, मंदिरातून घुमणारा घंटानाद, हातात भगव्या पताका, कपाळी गंध, मुखी विठ्ठल नामाचा गजर आणि मनात केवळ पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस. अशा भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात अर्जुनवाड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला. दिंडी निघताच परिसरात जणू भक्तीचा सागरच उसळला. टाळ मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांनी अभंगाची गोळी धरली आणि ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठलाच्या जयघोषाने संपूर्ण अर्जुनवाड दुमदुमून गेले. या दिंडीत सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. कुणाच्या हातात टाळ, कुणाच्या खांद्यावर भगवी पताका, तर कुणाच्या डोक्यावर तुळशी वृंदावन. वयाची, परिस्थितीची किंवा अंतराची पर्वा न करता माझा विठ्ठल मला भेटणार या भावनेने वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले. महिला वारकऱ्यांची उपस्थितीही विशेष लक्षवेधी ठरली. अभंगाच्या तालावर पावले टाकत हरिनामाचा गजर करत महिला दिंडीत सहभागी झाल्या. ज्येष्ठ वारकऱ्यांसोबत तरुणाईंनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याने भक्ती आणि नव्या पिढीचा सुंदर संगम पाहायला मिळाला. यासाठी पंचायत समिती शिरोळ सदस्य सीमाताई म्हैसाळे यांनी सर्वांच्यासाठी लागणारी औषध उपलब्ध केली आहेत. नागपंचमीचा उत्साहही शिगेला. दरम्यान नागपंचमीच्या सणामुळे अर्जुनवाडमध्ये भक्तीचा उत्साह आणखीन द्विगुणित झाला. नागदेवतेची पूजन, मंदिरामधील धार्मिक विधी, आरती आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी यामुळे गावातील वातावरण मंगलमय झाले. श्रावणातील नागपंचमी म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि निसर्गाशी असलेले नाते जपणारा सण. या दिवशी नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने नागदेवतेचे पूजन करून कुटुंबियांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. एकीकडे नागपंचमीच्या निमित्ताने मंदिरामध्ये भक्तांची गर्दी, तर दुसरीकडे पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांचा हरिनामाचा गजर. या दुहेरी भक्तिमय वातावरणामुळे अर्जुनवाड गाव जणू विठ्ठलमय झालं होतं. वाट पंढरीची, आस विठ्ठलाची. दिंडीतील वारकरी पंढरपूरच्या दिशेने पुढे सरकत असताना गावातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ठिकठिकाणी पाणी, चहा, नाश्ता आदींची व्यवस्था करून ग्रामस्थांनी वारकऱ्यांची सेवा केली. वारी म्हणजे केवळ पंढरपूरपर्यंत पोहोचण्याचा प्रवास नाही, तर मनातील अहंकार दूर करून भक्ती, सेवा, समता आणि माणुसकीची वाट चालण्याचा प्रवास आहे. प्रत्येक पावलागणिक विठ्ठलाचे नाम आणि प्रत्येक क्षणी भक्तीची अनुभूती देणारा हा सोहळा अर्जुनवाडच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवून गेला. चालता चालता पाय थकतील, पण विठ्ठलाच्या दर्शनाची आस थकणार नाही. या भावनेने अर्जुनवाडची दिंडी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. नागपंचमीचा उत्साह आणि पंढरीच्या वारीची भक्ती यामुळे अर्जुनवाड नगरीत आज श्रद्धा, परंपरा आणि माणुसकीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी.